आणि त्या विशेष चांगल्या आपल्या आगाशी भाटीबंदर गावातील सर्वेसर्वा संतोषदादा वरठा आगमन यांचं झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत. विनंती असेल त्यांनी मंचावरती जाऊन विराजमान व्हायचं आहे. चला पहिल्या चेंडूवरती पहिली धाव आलेली आहे या ठिकाणी. सुरुवात झाली धावसंख्येची. प्रणव म्हात्रे आणि सौरभ रेड्डीज फलंदाजी मार्कवरती आले. एक ताळेकेबाज फलंदाज JKCC हरणाज संघामधले चांगली फलंदाजी एक अटॅकिंग फलंदाजी करणं जाणतात हे दोन्ही फलंदाज. आता मात्र आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. गोलंदाजी मार्कवरती. चला दोन्ही संघाचा एक अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. मंगेश गोलंदाजी मार्कवरती आहे. आतापर्यंतचे आपण पाहिलं तर 2 चेंडू हाताळले. 2 चेंडू मध्ये आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती एकेरी, दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर स्वरला थोडंसं या ठिकाणी जागेवरती चारोखाने चित्त केलेलं आहे आणि त्यामुळे डॉट चेंडू पडला. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती स्वरने थोडंसं आखूड टप्प्यात चेंडूला पाठवून दिला. पॉईंट रिजनमध्ये डिक्लेअर झोनमध्ये चेंडू पाठवला. एकेरी धाव घेतली. 3 मध्ये 2 झालेले आहेत. या अगोदरची मॅच जबरदस्त पाहिली. एक चांगल्या टोटलचा चेस करत असताना आपण हितांश क्रियांश बापा मोर्या संघाला पाहिलं आणि त्याच्यानंतर ही मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. मंगेश एक जबरदस्त गोलंदाजी पहिलं षटक टाकत असताना आपण पाहतो आतापर्यंतचे 4 चेंडू हाताळलेत. पंचांचा शेवटचे 2 चेंडू असल्याचा इशारा आलेला आहे. लेग स्टंपच्या बाहेर. यस पंचांनी दर्शवलंय इट्स वाईड. अमांतर धावसंख्या धावफलकावरती ऍड केली जाईल. कव्हरची शिला ओ खराब क्षेत्ररक्षण. चुकी घडलाय. चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये आलाय. थँक्यू सो मच. आणि जो ज्या चौकाराच्या शोधामध्ये होते तो चौकार या ठिकाणी गिफ्टच्या स्वरूपात JKCC हरणाज संघाला मिळालेला आहे. पुन्हा एकदा दिशा तीच. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षण निवडला आणि पुन्हा एकदा निर्णय पंचांचा तोच आहे. 4 धावांचा चौकार. थँक्यू सो मच. दिस इज ख्याती आहे. जबरदस्त फलंदाजी तडाखेबाज फलंदाजी करण्याची ताकद आहे. ती ताकद दाखवून देत असताना आपल्याला सौरभ रेड्डीज आपल्याला पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 चौकार ठोकलेले आहेत. शेवटच्या 2 चेंडूवरती संत गती होती. सुरुवात संत केली गेली होती परंतु मागच्या 2 चेंडूंवरती मोठे हिट करून धावसंख्या फुगवलेली आहे. धावफलक 12 वरती. संयोग जाईल. काय सांगशील या मॅच मध्ये? नक्की ज्या प्रकारची सुरुवात झाली आहे तर न्यू तर चांगली खोदली गेली आहे परंतु अंत कसा होईल या इनिंगचा. सुरुवात तर चांगली झाली आहे. इकडे बॅटीची कडा लागली होती. थोडीशी चूक झाली यष्टीरक्षकाकडून. जेल सुटला गेला. जरूर 1 धाव ॲड होईल धावफलक्यामध्ये. ज्या प्रकारची सुरुवात झाली 12 धावा पहिल्या षटकामध्ये खर्ची गेल्यात. 2 बॉलमध्ये बॅक टू बॅक 2 चौकार सुद्धा पाहायला मिळाले एक्स्ट्रा कव्हर रिजनला. यावेळी लो फुलटो चेंडू ड्राईव्ह केला आहे एक्स्ट्रा पॉईंट रिजनला. क्षेत्ररक्षण यावेळी चांगलं झालंय. बॉल अडवला गेलाय. 1 धाव आणि संतुष्ट राहावा लागेल. 14 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. 1.2 षटकांचा खेळ संपलाय. हलक्या हाताने खेळून काढलेला फटका एक्स्ट्रा कव्हर रिजनला. क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती अडवेल. 1 धाव पूर्ण होईल. चार चेंडूचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकातला सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या त्यामुळे थोडंसं सेन्सिबल क्रिकेट नो रिस्क क्रिकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आपल्या पाटीबंदर संघाचे लेजंड क्रिकेटर या ठिकाणी उपस्थित आहेत. संदीप माळी आणि अमित वरठा यांचं या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत असेल आणि त्यांना दोघांना विनंती असेल आपण मंचावरती जाऊन विराजमान व्हायचं प्लीज. संदीप माळी
आणि अमित वरठा. त्या दरम्यान 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलक आपण पाहिलं 18 पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर 6 मध्ये 6 धावा आल्या आणि धावफलक 18 वरती पोहोचवलाय. तिसरा गोलंदाजी मार्कवरती आलाय योगेश. कॉलर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी, या चेंडूवरती धाव घेण्याची कुठलीच संधी नाहीये. आता थोडंसं कमबॅक करावा लागेल. हलकर्त्यांनी खेळून काढलेल्या चेंडूला ऑन साईडला या ठिकाणी डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. एकेरी धाव फलकावरती लगावली जाईल. 19 धावा फलकावरती आहेत आणि 19 धावा फलकावरती असताना आता मात्र प्रणव मात्रे खेळपट्टीवरती आहे. स्वर रेडीज दोन्ही सलामीर बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये आहे. तर नक्कीच एक चांगली टोटल सेट केली जाऊ शकते, परंतु कव्हरच्या दिशेला चांगली फिल्डिंग झालाय. थ्रो थोडासा करताना थोडासा चुकी झालेली आहे. त्या कारणे आपण पाहतोय प्रणवनी आपली रन कंप्लीट केली. रन कंप्लीट केल्यानंतर धावफलकावरती आपण जर नजर पाहिली तर 20 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. हलकर्त्यांनी घेऊन काढलाय चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये पाठवलाय. एक आणखी धावफलकावरती ऍड केली जाईल. शेवटचे 2 चेंडू या षटकातले असतील. प्रणव करता पडणारा चेंडू सर बॅटने आणि या ठिकाणी चुकी केलाय हितेशनी आणि चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये. ज्या चौकाराच्या शोधात होते चौकार आता मात्र प्रणवच्या बॅटीतून आलेला आहे. 4 धावांनी धावफलक पुढे सरकलाय. हलक्यारीतीने घेऊन काढलाय शेवटच्या चेंडूवरती आणि 1 रन भेटू शकेल JKCC अर्नाळा संघाला. दरम्यान या ठिकाणी तिसरा षटक संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 26 एकही गडी न गमावता JKCC अर्नाळा संघाने लगावलेला आहे. चला शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये काय होईल तोपर्यंत डीजेला देऊया संधी, ऐकूया सुमधुर संगीत, पुन्हा येऊया मैदानामध्ये. यस, थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. निश्चितच 3 षटकामध्ये 26 धावा आलेल्या आहेत. 26 धावा आल्यानंतर आपण पाहतो शेवटचं षटक आहे आणि सलामीर बॅटर मैदानामध्ये आहेत. शेवटचं षटक 6 चेंडूचा खेळ येणारा बाकी 26 धावा धावफलकावर लागले गेले आहेत. मागच्या सामन्यामध्ये 27 धावांचं तर आव्हान होतं आणि इकडे अजूनही 1 वर शेष आहे आणि 26 धावामध्ये एक अजूनही अवांतर धाव ऍड झाली आहे. जाऊन पोहोचेल धावफलक 27 वरती. शेवटचे 6 चेंडू येणारे बाकी दोन्ही सेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अजूनही खेळताना पाहायला मिळत आहेत. कट शॉट केलेला फटका ऑफसाईड रिजनला. क्षेत्ररक्षक यावेळी तिकडे तैनात. यावेळी कुठली चूक होणार नाहीये. जे 3 चौकाराशी धावफलक जे पुढे गेलं होतं ते कुठेतरी थोडीशी फिल्डिंग मध्ये फंबल पाहायला मिळालं 3 चौकारांमध्ये. यावेळी हलक्यातून खेळून काढलाय ऑफसाईड रिजनला. 1 धाव ऍड होईल. 2 चेंडूचा खेळ संपला. 29 धावा झाल्या आहेत धावफलकावर. अजूनही 4 चेंडूंचा खेळ येणारा बाकी. यावेळी अवांतर धाव एक्स्ट्रा ऍड होताना पाहायला मिळतात. धावफलकामध्ये दुसरा वाईट चेंडू या षटकामध्ये फेकला जातोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता जरूर ऑफसाईड रिजनला. क्षेत्ररक्षक चांगलं झालं, फेकी चांगली होती, परंतु गोलंदाजाला गॅदर करता आलेला नाहीये चेंडू. टॅप शॉटचा फटका ऑफसाईड रिजनला. एकच धावने समाधान मानावं लागेल. धावफलक जाऊन पोहोचते 31 धावेवर. 4 चेंडूचा खेळ संपतोय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइड रिजनला खेळला गेलेला फटका. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न तर केले होते परंतु अडवू शकले नाहीये.
शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. ऑन साईडला खेळून काढलाय फटका. क्षेत्ररक्षणाने प्रयत्न तर भरपूर केले होते, परंतु त्याला मात देऊन चेंडू निघून जाईल चौकारासाठी आणि या चौकाराची इनिंग संपेल. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचेल 40 धावेवर आणि 41 धावांचं लक्ष असेल. मोठ्या मनाचा हाय दिलदार, संकट समयी देतो आधार, संकट समयी देतो आधार, संकट समयी देतो आधार. अरे हितविक पाटील लेखला डक्का, रंजन पाटील हुकुमाचा इक्का, हितविक पाटील लेखला डक्का, रंजन पाटील हुकुमाचा इक्का. दादा आहे हो जीव की प्राण, साऱ्यांचा आहे तो जीव की प्राण. रंजन पाटील आहे वनमॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. 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 यस थैंक यू सो मच. पहली इनिंग समाप्त हो चुकी है यहाँ पर और पहले इनिंग में जबरदस्त बैटिंग का नजारा यहाँ पर सलामीर बल्लेबाजों ने दिखाई दिया और 4 ओवर में 40 रन ठोक डाले हैं और 41 रन का लक्ष्य यहाँ पर रखा हुआ है. कहते हैं ना, पुणे में श्योर गेट, मुंबई में इंडिया गेट, ब्रश में कोलगेट. और क्रिकेट मैच में हार जीत का फैसला करने के लिए टारगेट बहुत जरूरी होता है. और यहाँ पर टारगेट क्या है? टारगेट है 41 रनों का एक पहाड़ यहाँ पर रखा है दत्तगुरु नवापुर टीम के लिए. लेकिन ये पहाड़ चीरकर यहाँ पर रास्ता बना सकेंगे क्या, ये देखने लायक होगा. टीम दत्तगुरु नवापुर बहुत बड़ा टारगेट है, लेकिन उसे पार करना जरूरी है. तभी इस मैच में जीत हासिल हो चुकेगी. लेकिन यहाँ पर जेकेसी आरना टीम भी कम नहीं है. अपने गेंदबाजी के जोर पर जीतना जानती है, अपनी फील्डिंग के जोर पर जीतना जानती है. इस 41 रनों का सेफ बचाव यहाँ पर आसानी से कर सकती है. सलामीर बैटर यहाँ पर ओपनर बैटर मैदान में आ चुके हैं. चलिए, सागर और पंकज मैदान में दाखिल हो चुके हैं इस रनों का पीछा करने के लिए. सिद्धार्थ डोके गेंदबाजी कमान संभालने के लिए पहली ओवर डालने के लिए आए हैं. एक चांगलं लक्ष आहे, निश्चित मोठं लक्ष. टार्गेट डिफेंडिंग साठी चांगला असू शकेल. आता मात्र रोहन पाटील पहिल्या चेंडूवरती आघात केला होता या ठिकाणी सागरने आणि त्या चेंडूला आपण पाहिलं तर फील्ड करत असताना रोहन आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. यस पंचांचा वाईटचा इशारा दुसऱ्या चेंडूवरती येतोय. अवांतरने या ठिकाणी सुरुवात होईल दत्तगुरु नवापूर संघाची. चला, लेग ग्लान्स पाहायला मिळाला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू केलाय. एक धाव आणखी धावफलकावरती ऍड केली जाईल. 41 धावांचा टार्गेट नाही, निश्चित आपण पाहतोय 10.25 ची सरासरी आहे. ती सरासरी गाठण्यासाठी निश्चित किमान एक मोठा फटका मारणं गरजेचं आहे. हलक्या रीतीने खेळून काढला चेंडूला. निश्चितच पॉईंटच्या दिशेला चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळाला. डिक्लेअर झोन मध्ये एकेरी धाव अजून धाव फलकावरती ऍड केली जाते. 3 चेंडू 3 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. ऑन साइडला हिट करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी मर्यादित क्षेत्राच्या बाहेर चेंडू जातोय. पंचांचा इशारा या ठिकाणी इट्स आउट. सागर होईल बाद. या ठिकाणी जर जवळजवळ या ठिकाणी संपत आलंच होतं, परंतु एखादा मोठा प्रहार अजून आला नव्हता. त्या कारणे तो मारण्याच्या नादामध्ये सागरने या ठिकाणी आपली विकेट फेकलेली आहे. शेवटचे 2 बॉल असतील या षटकातले. सिद्धार्थचा हा बॉल लेफ्ट हँड बॅटर या ठिकाणी पंडांच्या रूपाने आलेला आहे. नवीन चिराग हलक्या रीतीने खेळून काढलाय चेंडूला आणि 1 रन आपल्या धावसंख्येमध्ये ऍड केली गेलेली आहे.
4 धावा फलकावरती. शेवटचा बॉल असेल सिद्धार्थचा हा बॉल पंकजसाठी. कव्हर दिशेला मारला फटका या ठिकाणी. ओ क्या बात आहे, जबरदस्त फिल्डिंग, जबरदस्त फेकी या ठिकाणी परेशने केलंय आणि रनआउटच्या रूपाने पंकजला सुद्धा परतावा लागेल. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 4 धावा फक्त फलकावरती लगावल्या. आता मात्र पहाड अजून मोठा होत चाललेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 4 धावा झाल्यात पहिल्या षटकामध्ये आणि पाहायला गेलं तर अजूनही इकडून 17 चेंडूंचा खेळ येणारा बाकी आहे आणि 17 चेंडूमध्ये अजूनही 36 धाव्याची गरज आहे. जसं जसं ओव्हर संपत चाललाय तसं रन रेट जो आहे तो वाढत चाललाय आणि मोठे फटके येणे इकडून गरजेचं असेल, कारण एकेरी दुहेरी धावेने इकडे काम होणार नाहीये. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न सुद्धा होतोय मैदानाच्या आतमध्ये, परंतु यश मिळत नाहीये. ऑन साईडला खेळलेला फटका अवांतर 9+1 तोडून 2 धावा ऍड होतील धाव फलकामध्ये. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता ऑफसाईड रिजनला, परंतु डिक्लेअर मर्यादित क्षेत्राच्या बाहेर चेंडू गेलाय आणि त्या कारणे फलंदाज होईल बाद. दुसरा गडी बॅक टू डिपार्ट SDJ. यावेळी कट शॉट ऑफ साईड रिजनला 1 धाव मिळेल, परंतु आता इकडून एकेरी दुहेरी धावेशी काम होणार नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतो जरूर, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी होते ना मैदानाच्या आतमध्ये कुठलीही संधी देत नाहीये फलंदाजाला चौकार मारण्यासाठी. आणखी एक ड्राईव्हचा फटका होता जरूर फलंदाजाचा. क्षेत्ररक्षक सुद्धा ऍक्टिव्हनेस दाखवताना अडवला गेलाय चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण. फटका उडवला गेला होता. क्षेत्ररक्षक होता तैनात, परंतु त्याला मात देऊन थोडासा फंबल झाला आणि येईल चौकार. वेलकम डीजे. गावागावान खुल्ला मैदान कोरसी कसरती होते धमाल. नक्कीच 2 षटकांचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत आणि अजूनही 12 धावा लागल्या गेल्या आहेत धावफलकावर. मुन्ना येतोय गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू आणि इकडून 29 धाव्यांची गरज. पहिला चेंडू कट शॉट केल्याचा प्रयत्न ऑफ साईड रिजनला. क्षेत्ररक्षक तैनात, चांगला गॅदर केला आणि रनआउटच्या स्वरूपात. खुला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो ड्युटी. नक्कीच ही आहे क्रिकेटपटूंची शान, कारण 17वी षटकात या क्रिकेटच्या खेळाची सुरुवात झाली आणि हा खेळ इंग्लंडचा लोकप्रिय खेळ म्हणून 18व्या षटकात लोकप्रसिद्ध झाला. 19व्या षटकात या खेळाचे आंतरराष्ट्रीय सामने होऊ लागले, विश्वचषक होऊ लागले आणि 2000व्या षटकात या 20व्या षटकात असं म्हणण्यात हरकत नाही आहे की हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे, कारण जे ग्लॅमर टेनिस बॉल क्रिकेट, अंडरम बॉल क्रिकेट किंवा लेदर बॉल क्रिकेटने या भारताला दिला आहे, त्या प्रकारे कोणीही सांगू शकतं की हा खेळ हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. चला 2 बॅक टू बॅक या ठिकाणी आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू पडल्यानंतर शेवटी 1 रन आलेली आहे. 13 धावा फलकावर. तिसऱ्या बॅटीने मारण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. दोन बॉल बाकी. त्या मात्र जेलचीच्या स्वरूपात कडी होतोय बाद. क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण.
तळातले फलंदाज आता मात्र उरलेले आहेत आणि दर्शन लेफ्ट हँड बॅटर मुन्ना समोर. फुलटॉस चेंडू निश्चित ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला तर निर्धाव चेंडू पडेल. दरम्यान तिसरं षटक या ठिकाणी संपलंय आणि 3 षटकं संपल्यानंतर धावफलक आपण पाहिलं तर 13 या आकड्यावरती पोहोचलाय. या सामन्यामध्ये जवळजवळ औपचारिकता राहिलेली आहे कारण शेवटचं षटक बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये अजूनही आपण पाहायला गेलं तर 28 धावांची गरज. चेतन गोलंदाजी मार्कवरती, योगेश खेळपट्टीवरती आहे अजूनपर्यंत, परंतु मॅचमध्ये आता एवढं काही एफर्ट दाखवू शकणार नाही आहेत कारण 28 धावा करायच्या ते सुद्धा आता मात्र 5 चेंडूंमध्ये. थोडंसं उसळी घेणाऱ्या चेंडूला मोठा हिट करण्याचा प्रयत्न केला. बॅटची खालची कडा लागून खेळपट्टीच्या इर्दगिर्द राहिला होता चेंडू. त्या चेंडूला उचलून फेकेपर्यंत 1 धाव या ठिकाणी कंप्लीट झालंय. शेवटचे 4 बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. अडवलंय चेंडूला. एकही धाव नाही भेटणार पण 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील. हलक्याने खेळून काढलाय चेंडूला. चला ही मॅच संपल्यानंतर लगेचच टॉस केला जाईल. हितांश क्रियांश बापा मोर्या संघ कर्णधार पाठवा टॉससाठी आणि ही मॅच या ठिकाणी संपली. JKCC अर्नाळा संघ होतोय विजयी आणि मॅन ऑफ द मॅच दरम्यान लगेच दिला जाईल. मॅन ऑफ द मॅच ठरलाय प्रणव म्हात्रे. प्रणय म्हात्रे. चला दोन्ही कॅप्टन पहिले टॉससाठी या.